हॅलो गाईज, ऑनलाईन टेक हब या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे लेक्चर सिरीज आपण घेत आहोत. त्यातील सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे लेक्चर आपण स्टार्ट केलेले आहेत. तर त्यातील सी प्रोग्रॅमिंगमधील नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आज आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट टॉपिक आहे ॲरे ऑफ स्ट्रक्चर. जर तुम्हाला स्ट्रक्चरचं बेसिक जर पाहिजे असेल तर याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण तो व्हिडिओ यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. तो व्हिडिओ जर तुम्ही फर्स्ट आपण बघितला तर तुम्हाला स्ट्रक्चर बेसिक समजेल आणि त्यानंतर ॲरे ऑफ स्ट्रक्चर ही कन्सेप्ट तुम्हाला समजेल. तर बघायचं आपण आज बघणार आहोत ॲरे ऑफ स्ट्रक्चर. फर्स्ट आपण वी डिस्कस वाय यूज अन ॲरे ऑफ स्ट्रक्चर. ॲरे ऑफ स्ट्रक्चर काय यूज करायचं, जे काही रिझन आहे ते रिझन बघूयात. बघा, कन्सिडर अ केस वेअर वी नीड टू स्टोअर द डेटा ऑफ 5 स्टुडंट. बघा काय करायचं आहे की आपल्याला 5 स्टुडंटचा डेटा काय स्टोअर करायचा आहे. तर त्यासाठी आपण कसा प्रोग्राम करणार, स्ट्रक्ट स्टुडंट कॅरेक्टर नेम ऑफ 20 इंट आयडी फ्लोट मार्क्स आणि स्ट्रक्चर काय असेल क्लोजिंग असेल. तर इथे काय केलं आपण स्ट्रक्चर डिफाईन करून घेतलं. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे 5 स्टुडंटचा रेकॉर्ड स्टोअर करायचा आहे. तर कसं करणार बघा, तर याच्यामध्ये बघा वाईडमेनमध्ये इथे काय केलं आपण स्ट्रक्चर व्हेरिएबल क्रिएट केलेत. कसे केलेत, स्ट्रक्चर नेम आणि स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम असेल. तर काय घेतलं स्ट्रक्ट स्टुडंट S1 S2 आणि S3. तिथं बघा 3 स्टुडंट घेतले आपण. किती घेतले, 3 स्टुडंट घेतले. ठीक आहे. तर बघूयात इथे काय केलं, पहिल्या स्टुडंटचा डेटा काय केला आपण इनपुट करून घेतलेला आहे. प्रिंटअप एंटर द नेम आयडी अँड मार्क्स ऑफ स्टुडंट 1. स्कॅनअप मध्ये %S %D %F S1 डॉट नेम ॲड्रेस S1 डॉट आयडी ॲड्रेस S1 डॉट मार्क्स. तर इथे काय केलं आपण फर्स्ट स्टुडंटचा रेकॉर्ड इन्सर्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर सेकंड स्टुडंटसाठी सेम त्याच वेळेने काय केलं आपण डेटा इनपुट करून घेतलेला आहे आणि सेम स्टुडंट थर्डसाठी पण काय केलं आपण त्याच पद्धतीनं डेटा इनपुट करून घेतलेला आहे. तर इथं काय केलं आपण 3 स्टुडंटचा डेटा काय केलाय इनपुट घेतलंय. तिन्ही स्टुडंटचं काय घेतलंय आपण नेम घेतलंय, त्यानंतर काय घेतलं आयडी घेतलाय, त्यानंतर काय घेतले मार्क्स घेतले. ठीक आहे. तर इथं काय केलं आपण की तीन स्ट्रक्चर व्हेरिएबल काय घेतले, तर आपल्याला काय करायचं आहे 3 स्टुडंटचा रेकॉर्ड काय करायचं स्टोअर करायचं आहे. देन जे काही वरती आपण इनपुट घेतले होतं ते इनपुट इथं काय केलं डिस्प्ले केलेलं आहे. S1 डॉट नेम S1 डॉट आयडी S1 डॉट मार्क्स. फर्स्ट स्टुडंटचा काय होईल तर डेटा काय डिस्प्ले होईल S2 डॉट नेम S2 डॉट आयडी S2 डॉट मार्क्स यानं काय होईल तर सेकंड स्टुडंटचा डेटा काय होईल डिस्प्ले होईल आणि S3 डॉट नेम यानं काय होणार तर थर्ड एम्प्लॉय डेटा काय होईल डिस्प्ले होईल. तर बघा या केसमध्ये ठीक आहे, याचा आउटपुट काय येईल, जी काय आपण वरती इनपुट दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला काय मिळणार आहे आउटपुट मिळणार आहे. बघा तर याच प्रोग्राम मध्ये आपण काय केले हो तर 3 स्टुडंटचा रेकॉर्ड काय केले आपण डिस्प्ले केले. काय केले 3 स्टुडंटचा रेकॉर्ड काय केले डिस्प्ले केले. पण जर आपल्याला काय करायचं की समजा 20 स्टुडंटचा रेकॉर्ड डिस्प्ले करायचा असेल त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल तर वी हॅव टू डिक्लेअर 20 डिफरंट स्ट्रक्चर व्हेरिएबल स्टोअर देम 1 by 1. समजा कन्सिडर करा की आपल्याला 100 स्टुडंटचा रेकॉर्ड स्टोअर करायचा आहे, तेव्हा काय करायला लागेल हो तर 100 तुम्हाला काय करावं लागतील तर स्ट्रक्चर व्हेरिएबल क्रिएट करावं लागतील आणि त्याच्यामध्ये एक रेकॉर्ड तुम्हाला स्टोअर करावं लागेल. तर हे काय तर लेंदी असणार आहे आणि कॉम्प्लेक्स असणार आहे. ठीक आहे. तर दिस विल always be tough since we will have to declare variable every time we add a student. जसे आपण याच्यामध्ये स्टुडंट ऍड करत गेलो तर तुम्हाला काय होणार तर असे व्हेरिएबल तुम्हाला नवीन न्यू व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील. आणि हे सगळे व्हेरिएबल रिमेंबरिंग द नेम ऑफ ऑल द व्हेरिएबल्स इज ऑल्सो अ ट्रिकी टास्क. तर सगळ्या व्हेरिएबलचं नेम लक्षात ठेवणं हे पण काय थोडं डिफिकल्ट आहे किंवा ट्रिकी टास्क आहे. However, C enables us to declare array of structure by using which we can avoid declaring the different structure variables. Instead, we can make a collection of containing all the structure that store the information of different entities. तर याच्यावरती सोल्युशन म्हणून सी लँग्वेज मध्ये काय आहे तर
ॲरे ऑफ स्ट्रक्चर आहे. आणि ॲरे ऑफ स्ट्रक्चर यूज करून तुम्ही काय करू शकता, तर वी कॅन अवॉइड डिक्लेअरिंग द डिफरंट स्ट्रक्चर व्हेरिएबल. ठीक आहे, तर बघूयात पुढं कन्सेप्ट काय बघा. The array of structure in a C are used to store information about multiple entities of different data types. तर array structure मध्ये काय करणार तुम्ही, मल्टिपल एंटिटी डेटा तुम्ही स्टोअर करू शकताय आणि तो डेटा कसा असेल व डिफरंट टाईपचा असेल. ठीक आहे, त्यानंतर बघा डेफिनेशन काय बघायची. An array of structure in a C can be defined as collection of multiple structure variables where each variable contains information about different entities. आता ॲरे ऑफ स्ट्रक्चर मध्ये काय म्हणू शकता तुम्ही, तर हा काय कलेक्शन ऑफ मल्टिपल स्ट्रक्चर व्हेरिएबलचं कलेक्शन असणार आहे. काय असणार आहे, स्ट्रक्चर व्हेरिएबलचं कलेक्शन असणार आहे आणि प्रत्येक स्ट्रक्चर व्हेरिएबल मध्ये काय असेल, डिफरंट एंटिटीची इन्फॉर्मेशन स्टोअर असेल. दी ॲरे ऑफ स्ट्रक्चर इज ऑल्सो नोन ॲज कलेक्शन ऑफ स्ट्रक्चर्स. इन शॉर्ट आपण कलेक्शन ऑफ स्ट्रक्चर असं पण ॲरे ऑफ स्ट्रक्चरला म्हणू शकतोय. ठीक आहे, तर बघा इथे एक एक्झाम्पल घेतले आणि त्या ॲरे ऑफ स्ट्रक्चरला मेमरीमध्ये कशी मेमरी अलोकेट होते ते आपण इथे घेतलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये काय केलं आपण, एक्स्ट्रक्ट एम्प्लॉई स्ट्रक्चर घेतले, त्याच्यामध्ये ID, कॅरेक्टर नेम आणि फ्लोट सॅलरी असे काय घेतो, त्याचे मेंबर्स घेतलेत. एम्प्लॉई स्ट्रक्चरचे हे मेंबर्स आहेत. आणि इथं काय केले बघा, इथं या लाईनला काय घेतले आपण, स्ट्रक्ट एम्प्लॉई EMP ऑफ 2. याचा अर्थ इथं काय केलं आपण, तर 2 एम्प्लॉई डेटा आपण स्टोअर करू शकतो याच्यामध्ये. इथे काय घेतले आपण, ॲरे ऑफ स्ट्रक्चर आहे. काय ॲरे ऑफ स्ट्रक्चर आहे. तेव्हा मेमरीमध्ये काय होईल बघा, तर आता हा ॲरे आहे त्यामुळे इंडेक्स स्टार्ट विथ काय असणार आहे, ऑब्विसली 0 असणार आहे. त्यामुळे एम्प्लॉय ऑफ 0 मध्ये एका स्टुडंटचा रेकॉर्ड असेल, एम्प्लॉय ऑफ 1 मध्ये सेकंड स्टुडंटचा रेकॉर्ड असेल. ठीक आहे, इथं बघा इंट ID. आता इथं बघा इंटिजर आयडीला 4 बाईट मेमरी अलीकडे झाली. आता हे डिपेंड कशावरती असतंय, तर तुमची काही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे की जे आर्किटेक्चर आहे ते किती बिटचं आहे. हे जे आपण घेतलेलं आहे किती आहे, 64 बिटचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा कॅर नेम 10 बाईट मेमरी काय होईल इथं अलोकेट होईल. त्यानंतर फ्लोट चाललेला 4 बाईट 5 असेल, इथं काय असलं, इथं 5 असणार आहे. त्यानंतर इकडं सेम तसं असणार आहे कशाला, एम्प्लॉय 1 साठी इंट ID असेल, कॅरेक्टर नेम ऑफ 5 आणि फ्लोट सॅलरी. तर अशी जर बघितली आपण तर साईज ऑफ EMP किती होईल, तर 4 हे 4 प्लस 5 प्लस 4 किती होईल, 13 बाईट्स मेमरी काय होईल अलोकेट होईल. आणि जर आपण साईज ऑफ EMP ऑफ 2 म्हटलं तर त्या ठिकाणी काय येणार, दोन्ही इलेमेंटची हे जे काय रेकॉर्ड स्टोअर केलेले आहेत त्याची काय होईल, साईज किती येईल, तर 26 बाईट एवढी साईज काय अलोकेट होणार आहे या ॲरे ऑफ स्ट्रक्चरला. कन्सेप्ट तुम्हाला समजले असेल. ठीक आहे, एक्झाम्पल बघूयात. इथं बघा एक स्टुडंट नावाचं स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे. याच्यामध्ये रोल नंबर आणि कॅरेक्टर काय घेतले आपण, कॅरेक्टर नेम हे 2 त्याचे मेंबर घेतले. ठीक आहे, त्यानंतर बघा ही लाईन बघा, ही लाईन महत्वाची आहे. आता इथंच काय तर ॲरे ऑफ स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्ट स्टुडंट ST ऑफ 5. म्हणजे आपण ST मध्ये हे जे काय स्ट्रक्चर व्हेरिएबल आहे याच्यामध्ये तुम्ही 5 स्टुडंटचा रेकॉर्ड स्टोअर करू शकताय. ठीक आहे, तर बघा युजिंग फॉर लूप आपण काय घेतलं इथं, इनपुट करून घेतलेलं आहे आणि त्या व्हेरिएबल मध्ये काय केलेलं आहे तर स्टोअर केलेलं आहे. आता इथं फॉर लूप काय यूज केलं, आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण ॲरे घेतो त्यावेळेस तुम्हाला काय रेकॉर्ड असणार आहे, फॉर लूप रिक्वायर्ड असते. त्यावेळेला इथे काय केले, फॉर I इक्वल टू 0, I लेस दॅन 5, I प्लस प्लस प्रिंटफ एंटर रोल नंबर. या लाईनला काय घेतले, स्कॅन ऑफ %d ॲड्रेस ऑफ ST ऑफ I डॉट रोल नंबर. सेम नेम पण घेतले काय, स्कॅन ऑफ %s ॲड्रेस ऑफ ST ऑफ I डॉट नेम. यावर काय घेतले आपण, इनपुट करून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण इनपुट करून घेतलेलं आहे आणि ॲरेमध्ये स्टोअर केलेलं आहे तिथं काय केलं आपण, डिस्प्ले केलेलं आहे. डिस्प्ले करताना पण बघा रोल नंबर इक्वल टू %d, नेम इक्वल टू %s. पण इथे काय घेतलंय बघा, ST ऑफ I डॉट रोल नंबर, ST ऑफ I डॉट नेम. यावेळी काय केलं तर तुम्ही रेकॉर्ड डिस्प्ले केलेलं आहे.
आउटपुट बघा, एंटर रेकॉर्ड ऑफ 5 स्टुडंटचं. तुम्ही असे 5 स्टुडंटचं रेकॉर्ड काय करणार, इनपुट करून घेणार आणि तेच काय होणार आहे, ॲरे ऑफ स्ट्रक्चरमध्ये स्टोअर होईल आणि नंतर तुम्हाला काय होईल, तर डिस्प्ले केल्यानंतर तुम्हाला ते आउटपुट मिळेल. रोल नंबर 1 नेम काय असेल ते त्यावेळेला काय होईल, तुम्हाला डेटा डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. तर बघा, थँक्स. बघा, आज आपण काय बघितलं, छोटीच कन्सेप्ट आहे. कुठली, तर ॲरे ऑफ स्ट्रक्चर. ॲरे ऑफ स्ट्रक्चर बऱ्याच जणांना कन्सेप्ट खूप टफ जाते. तर माझ्या मते मी सिम्पल एकदम इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. जर कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत जाऊया आणि पुढचे जे काही बाकीचे प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ते पण आपण लवकर स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.